महाराष्ट्र माझा, प्रत्येक गावातून आणि प्रत्येक जिल्ह्यातून थेट तुमच्यापर्यंत। 50 खोके एकदम ओकेचे नारेबाजी, जिल्ह्यातील राजकारण पेटण्याचे चिन्ह। आमदार संतोष बांगर यांच्या ताफ्यावर शिवसैनिकांचा हल्लाबोल। रितेश कडू कार्यकारी संपादक, महाराष्ट्र माझा, अमरावती जिल्हा, अंजनगाव सुरजी। शिवसेनेतून बंडखोरी करत शिंदे सरकारमध्ये सर्वात शेवटी आलेले आमदार संतोष बांगर 25 सप्टेंबरला अंजनगाव सुरजी येथील मठातून दर्शन करून निघाले असता शिवसैनिकांनी त्यांची गाडी अडवण्याचा प्रयत्न करत त्यांच्या वाहनाच्या ताफ्यावर हल्लाबोल करीत 50 खोके एकदम ओकेचे नारे दिल्याने सर्वत्र एकच खळबळ उडाली। हिंगोली जिल्ह्यातील कळमनुरीचे आमदार संतोष बांगर हे शिवसेनेतून सर्वात शेवटी शिंदे गटात सामील होणारे आमदार आहेत। एकनाथ शिंदेंनी बंडखोरी केल्यानंतर उद्धव ठाकरे यांच्यासोबत राहण्याचा निर्णय त्यांनी घेतला होता। मात्र अचानक दुसऱ्या दिवशी ते मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंसोबत दिसल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात येत होते। 25 सप्टेंबरला ते दुपारी 3 वाजता अंजनगाव सुरजी येथील देवनाथ मठात दर्शनाकरता आल्याची कुणकुण तालुक्यातील शिवसैनिकांना लागली आणि शहरासह ग्रामीण भागातील शिवसैनिक लाला चौकात गोळा झाले। 6 वाजताच्या दरम्यान आमदार बांगर यांच्या वाहनाचा ताफा मठाबाहेर पडताच शिवसैनिकांनी 50 खोके एकदम ओकेचे नारे देत त्यांच्या गाडीवर हातांनी बुक्क्या मारत नारेबाजी केली। यावेळी आमदार बांगर यांच्या सोबत असलेल्या अंगरक्षकांनाही काही वेळ काय होत आहे हे कळले नाही। सदर घटनेने काही वेळ लाला चौकात एकच खळबळ उडाली होती। मोठे वेणगाव येथील आयुष फार्म हाऊस, जिथे तुम्ही घेऊ शकता तुमच्या परिवारासह सुट्टीचा आनंद। निसर्गाच्या सानिध्यात आणि कर्जत शहरापासून अवघ्या हाकेच्या अंतरावर असलेलं आयुष फार्म हाऊस पर्यटकांसाठी सज्ज आहे। राहण्याची व जेवणाची उत्तम प्रकारे सोय, तसेच स्विमिंग पूल, रेन डान्स, एसी रूम, खेळण्यासाठी ऐसपैस जागा, गेम आणि आकर्षक गार्डन तसेच सर्व सोयी सुविधा उपलब्ध। पत्ता: मोठे वेणगाव, कर्जत, रायगड। बुकिंग साठी संपर्क: भाई गायकार 88 88 38 11 11, अभिषेक गायकार 88 88 37 11 11, अवंतिका गायकार 77 20 04 56 78। तुमच्या परिवार आणि मित्रांसोबत सुट्टीचा आनंद घेण्यासाठी आत्ताच बुक करा आयुष फार्म। महाराष्ट्र माझाला सबस्क्राइब करा आणि बाजूचा बेल आयकॉन प्रेस करून मिळवा आपल्या परिसरातील ठळक आणि ताज्या घडामोडी।